ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन, नागोबाने आणि महिपतने आणखीन बरेच जे काही कांड एकत्र केलेले आहेत ते शोधून काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीने रचणार नवीन सापळा. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नागोबा हा स्वतःच्या कठीण परिस्थितीत अगदी उत्तम पद्धतीने सचिन आणि प्रियाचा वापर करून घेणार. आता नेमकं काय घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की सध्या तर महिपतच्या समोरच्या सेलमध्ये नागोबाला ठेवलेलं असतं. आता समोरच्या जेलमध्ये नागोबाला बघून महिपतला खूपच जास्त आनंद होतो. महिपत म्हणत असतो की मला जेल झाली या गोष्टीपेक्षा जास्त नाग्या, तुला जेल झाली ना, ह्या गोष्टीत माझा आनंद आहे. तुला माहिती आहे का, मी आज खूप खूप खुश आहे. का? कारण आज तूसुद्धा माझ्याबरोबर तुरुंगात आहे. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली. तुझ्यामुळे मी इथे आलो. अरे पण चल सोड, मी तर एका पुरुषाच्या हातून हरलो, मी तर मैत्रीत हरलो, पण तू तर तुझ्या स्वतःच्या बायकोमुळे हरलास. नाग्या, अरे तू नेहमी म्हणायचा तुझी बायको बावळट आहे, तुझी बायको बिंडोक आहे, तिला काही अक्कल नाही आहे, ती अशीच आहे, ती तशीच आहे. पण बघ, आज तुझ्या त्या मूर्ख, बिंडोक, बावळट बायकोमुळेच तुझी ही अवस्था झाली. आज तुझ्या त्या बायकोमुळेच तू इथे तुरुंगात येऊन पोचलायस. त्यावर लगेचच आता नागोबाला राग येतो आणि नागोबा म्हणतो, ए महिपत, आवाज बंद करायचा, आवाज बंद. उगाच माझ्या नादी लागू नकोस. तुला काय वाटतं मी काही बोलत नाही आहे ह्याचा अर्थ मी काही बोलू शकत नाही का? नाही या, असं बिलकुलच नाही आहे. मी गप्प बसलो आहे ते फक्त मला शांतता हवी आहे यासाठी. आणि असेल माझी बायको कशी पण झाला असेल मला माझ्या बायकोमुळे तुरुंगवास, पण मला तरी बाईने फसवलं. पण तुझं काय? तुला तर मैत्रीत मी फसवलं मी. त्यावर लगेचच महिपत म्हणतो, अहो तुमच्यासारखे भिकारडे समोरून वार करू शकत नाहीत ना नागराज शेठ. त्यांना असं पाठीमागूनच वार करायची सवय असते, म्हणून तुम्ही माझ्या पाठीत खंजीर गुपसला. तुम्ही पाठूनच वार करू शकणार, तुमच्यात हिंमत नव्हती ना समोरनं वार करायची. पण तुमच्या बायकोचं काय? अहो एका बाईकडनं हरलात, लाज नाही वाटत का तुम्हाला? त्यावर लगेचच मग महिपत याला नागराज म्हणतो, महिपत गप्प बस, जास्त तोंड चालवू नकोस उगाचच्या उगाच. जर मग माझा पारा चढला तर नाही, जर तुझ्या पापांचा चिठ्ठा वाचला तर माझं नाव नागोबा नाही. त्याबरोबर लगेचच आता नागराजला महिपत म्हणतो, हो का, तुम्ही वाचणार का माझ्या पापाचा पाडा? वाचा, जरा मला तरी ऐकू द्यात माझ्या पापाचा पाडा. नाही, जर एकदा का तुम्ही माझ्या पापांचा पाडा वाचायला सुरुवात केला की मग मी काही गप्प बसणार नाही. मी सुद्धा करतो ना लागली सुरुवात तुमच्या पापांचा पाडा वाचायची. नाही म्हणजे काय आहे, आत्तापर्यंत आपण जेवढं काही केलं आहे तेवढं एकत्रच तर केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता पोलीस ह्या दोघांमधली भांडणं अर्जुनला फोन करून सांगतात आणि हे सुद्धा म्हणतात की या दोघांना एकत्र समोरच्या सेलमध्ये ठेवणं खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, कारण हे सतत भांडत राहत आहेत. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ही गोष्ट इन्स्पेक्टर साहेब आपल्या फेवरमध्ये आहे बघायला गेलं तर. जर हे दोघं सतत असेच भांडत राहिले तर आपल्याला आणखीन या दोघांबद्दल काहीही पुरावे शोधायची गरज लागणार नाही. हे दोघंच रोज भांडून एकमेकांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची कबुली देतील आणि आपल्याला यांनी आजपर्यंत काय काय दिवे लावलेत, काय काय केलं आहे हे सगळं आपोआप समजून जाईल आणि आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरजही पडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे खरं तर निर्णय तुमचाच हा शेवटचा असला पाहिजे, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या दोघांना समोरच्या सेलमध्येच राहू द्या आणि यांच्यावरती बारीक लक्ष ठेवा. मग बघा, आपल्याला आपोआपच नागराज आणि महिपत विरुद्धचे सगळे पुरावे मिळतील. त्यावर इन्स्पेक्टर साहेबांना अर्जुनची गोष्ट पटते आणि अर्जुनला ते सांगतात, ठीक आहे मी ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही म्हणताय तसंच होईल. त्यावर अर्जुन हा पोलिसांना म्हणतो, थँक्यू इन्स्पेक्टर सावंत, खरंच थँक्यू सो मच. तुमची मला खूप मदत झाली आहे या सर्व केससाठी सुद्धा. खरंच तुम्ही खूप चांगले आहात आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची आपल्या डिपार्टमेंटला, तुमच्या डिपार्टमेंटला, पोलिसी खात्याला गरज आहे. त्याबरोबर आता सावंत इन्स्पेक्टर थँक्यू असं म्हणून फोन ठेवून देतात. तर इकडे आता अर्जुन म्हणत असतो की आता बघूया हा महिपत आणि नागोबा नेमकं काय काय करतात ते. या दोघांना वाटतंय की हे दोघं जण एकामेकाबद्दल गरळ ओकतायत, म्हणजे ते एकामेकाबरोबर
वर राग काढतायत, एकमेकाबद्दल वाईट बोलतायत, पण हे दोघं हे विसरतायत की या सगळ्यात ते जगासमोर सत्य आणतायत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता नागोबाच्या कोर्टाच्या केसची तारीख असते. त्यामुळे रविराज काका आणि अर्जुन कोर्टात जायला निघालेले असतात. अर्जुन हा रविराज काकाला म्हणत असतो, सिनियर तू काही काळजी करूच नकोस, काहीही झालं ना तरीसुद्धा नागराज काकाला आपण आता असा सुखी सुटू द्यायचा नाही आहे. नागराज काकाला जन्माची अद्दल घडवायची. त्यावर रविराज काका म्हणतात, अर्जुन अरे त्याची तर तू काही काळजी करूच नकोस, त्याने माझ्या बायकोच्या माझ्या मुलीच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला मी नाही सोडणार. जर कदाचित नागराजने त्यावेळी तो फालतू ट्रॅप रचला नसता तर आज तन्वी इतकी विचित्र झालीच नसती, कारण तिच्यावर माझे आणि प्रतिमाकार झाले असते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो सिनियर बरोबर बोलतोयस तू, नागराज काकाला आपण दोघांनी नाही सोडायचं, आज त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग अर्जुन, सायली, रविराज काका, कल्पना, प्रताप, त्याचबरोबर प्रिया, अश्विन सगळेच जण कोर्टात पोहोचतात. कोर्टाची तारीख सुरू होते आणि आता कोर्टात नागोबा हे प्रूफ करतो की मी निर्दोष आहे मी लॉर्ड, मला बेल मिळायला पाहिजे, कारण का हा व्हिडिओ खोटाही असू शकतो. AI जनरेटेड व्हिडिओ वगैरे सध्या खूप व्हायरल होतात. माझ्या दादाचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझं माझ्या दादावरही खूप प्रेम होतं, म्हणून कोणीतरी हे मुद्दाम केलं असेल, कोणाच्या तरी पोटात हे दुखत असेल. तुम्ही मला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी द्या. त्यामुळे जज साहेबा त्याला एक संधी देतात. त्यानंतर मग आता त्याला निर्दोष सोडून दिलेलं असतं जामिनावरती, पण हजेरी लावायला मात्र पोलीस स्टेशनला रोज यायचं असंही सांगितलेलं असतं. तर आता इकडे सायली ही रविराज काका टेन्शनमध्ये घरी आल्यावर त्यांना समजून सांगते की हे बघा रविराज काका, काहीच काळजी करू नका, नागराज काका जरी तुमच्या केसमधनं सुटले असले तरीसुद्धा त्यांनी सुमन काकूंना सुद्धा मानसिक त्रास दिलाय, मानसिक छळ केलाय त्यांनी सुमन काकूंचा, त्यामुळे आपण त्यांना त्या केसमध्ये तर आतमध्ये अडकवूच शकतो ना, काळजी नसावी, तुम्ही शांत राहा, हे आहेत ना, काहीही झालं तरी हे त्यांना नागराज काकांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळवून देतीलच. त्याबरोबर इकडे आता नागोबा सुटून तर आलेला असतो, पण नागोबाकडे एक छदामही नसतो. त्यामुळे नागोबाला पैशांची गरज असते आणि म्हणून नागोबा हा प्रियाला कॉल करतो. नागोबा प्रियाला म्हणत असतो, हे बघ प्रिया, मला पैशांची खूप गरज आहे, मला लवकरात लवकर पैसे घेऊन भेट, म्हणजे 10-12 हजार रुपये तरी सुरुवातीला दे. नाही, आता माझ्याकडे राहायला घरही नाही आहे ना, मी आता सुभेदारांकडे जाऊ शकत, किल्लेदारांकडे जाऊ शकत, आणि महिपत तर ऑलरेडी तुरुंगात आहे. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, ओ मला फोन करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता आपला दोघांचाही संबंध संपला, आता तुम्ही मला पुन्हा फोन करायचे नाही, कळलं ना? असं कसं वागू शकता तुम्ही, कसं तुम्ही जीवावर उठला तो? त्याबरोबर लगेचच आता नागराज म्हणतो, ए खूप जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस हां, आणि तन्वी बनायला तर बिलकुलच जाऊ नकोस, विसरू नको तुझी लायकी काय, तुला आम्ही गटारातनं उचलून आणलं आहे, गटारातनं. प्रिया मधुकर, तुझी ओळख हीच आहे, उर्फ बबली लोखंडे, समजलं ना? तू तन्वी नाही आहेस आणि तन्वी बनायलाही जाऊ नकोस हां, ती सायली ही खरी तन्वी आहे, लक्षात आहे ना तुझ्या? का विसर पडला आहे तुला त्या गोष्टींचा? तन्वी तन्वी म्हणतो तर स्वतःला तन्वी समजून बसू नकोस. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला त्या किल्लेदारांच्या घरात मी आणलं होतं, मला प्रॉपर्टी हवी होती म्हणून, अनायसे आता असं नाही तसं मला तर प्रॉपर्टी मिळणार नाहीच आहे, त्यामुळे तुझं गुपित सगळ्यांच्या समोर फोडायला मला फार वेळ लागणार नाही आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच शहाणपणा करू नकोस, स्वतःचा सगळा शहाणपणा गुंडाळायचा आणि मी सांगतो तसं करायचं, मला सांगीन तेवढे पैसे पुरवायचे, नाहीतर मी घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगून टाकेन. तसंही आता माझ्याकडे गमवायला काहीही उरलेलं नाही आहे. असं नाही तसं दादाने मला तुरुंगात पाठवलंच होतं. त्याबरोबर लगेचच आता प्रिया लाईनवर येते आणि प्रिया म्हणू लागते, काका अहो चिडताय कशाला, मी तर फक्त गंमत केली साधीशी, आणि काय गरज आहे तुम्हाला हे असं काहीतरी बोलण्याची? मी म्हटलं आहे का की मी तुम्हाला मदत नाही करणार म्हणून? अहो सध्या रागात आहे मी सुद्धा, टेन्शनमध्ये रागाच्या भरात तोंडातनं काहीतरी वेडंवाकडं गेलं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी एवढं रागवायची काय गरज आहे? उलट तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजेत ना, शेवटी काका पुतणीचं नातं आहे आपलं. बरं मी काय म्हणते, मी करेन हां तुमची मदत करेन,
चालेल, ठेवू का मी फोन? आणि मग ती फोन कट करते. शेवटी काका पुतणीचं नातं आहे आपलं, मी तुमची मदत करेन हे वाक्य अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विन प्रियाकडे येतो आणि कोणाशी बोलत होतीस तन्वी तू फोनवर असं विचारतो. नेहमीप्रमाणे प्रिया खोटं बोलण्याचा प्रयत्न करू लागते. अश्विन प्रियाला सांगतो, तन्वी खोटं बोलण्याचे प्रयत्न करू नकोस, मी तुझं फोनवरचं बोलणं ऐकले. टेन्शन घेऊ नका, मी तुमची मदत करीन. म्हणजे तू नक्कीच नागराज काकांबरोबर बोलत होतीस बरोबर ना? अगं त्या नागराज काकाने घरात एवढ्यांना फसवलं, तुझ्या आईबाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या नागराज काकाची तू बाजू घेतेस, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतेस तू हां? त्याबरोबर तुला लाज वाटत नाही असं सुद्धा अश्विन प्रियाला म्हणतो. तशी प्रिया म्हणते, अरे अरे अश्विन प्लीज शांत हो. तुला काय वाटतं, माझ्या कुटुंबाच्या माझ्या आईबाबांच्या जीवावर उठणाऱ्या माणसाची मी खरोखर मदत करेन का? नाही, असं काहीही नाही आहे. मी खरंच त्या नागराज काकांची मदत वगैरे नाहीच करणार आहे. मलासुद्धा त्यांचा खूप राग आला आहे अश्विन. मीसुद्धा त्यांच्यावरती तू जितका चिडला आहेस ना तितकीच चिडली आहे. पण ते मला सारखे सारखे कॉल करून त्रास देत आहेत, माझी मदत मागत आहेत. तर मग मी काय करू? शेवटी काहीही झालं तरी ते माझे काका आहेत ना. त्यांना असं नाकारून तर चालणार नाही. आणि म्हणूनच मी फक्त त्यांना म्हटलं आहे की मी तुमची मदत करेन. पण मी खरंच त्यांची कुठल्याही पद्धतीची मदत वगैरे करणार नाही आहे. सो डोंट बी पॅनिक. त्यावर अश्विन म्हणतो, काय बोलतेस तन्वी, तुझं तुला तरी कळतं आहे काय? काय डोंट बी पॅनिक? गप्प बस मूर्ख मुली. आणि राहिला प्रश्न त्या नागराज काकांचा, तर तुला काय गरज आहे गं त्यांचं एवढं ऐकून घेण्याची? स्पष्टपणे त्यांना सांगून टाक ना की माझ्या आणि माझ्या आईबाबांच्या जीवाशी खेळताना विचार नाही ना आला माझा तुमच्या मनात? मग आज माझ्याशी मदत मागताना लाज नाही वाटत? अजिबात तुम्हाला माझ्याकडनं काही मदत वगैरे मिळणार नाही आहे आणि आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही आहे असं सुद्धा सांगून टाक. तू सांगणार आहेस की मीच सांगू त्या नागराज काकांना कॉल करून? तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर नागराज काकांना मदत तर खूप दूरची गोष्ट, तू पुन्हा नागराज काकाशी फोनवर बोलताना जरी मला दिसलीस ना तरी मी तुला सोडणार नाही. आणि आणखीन एक, नागराज काकाने आत्तापर्यंत ज्या काही चुका केल्यात त्या सगळ्यात तू तर सामील नाही आहेस ना? नागराज काकाच्या एखाद्या जरी चुकीत तू सामील आहेस हे मला तन्वी कळालं ना तर याद राख, मी तुला कधीच नाही माफ करणार, कधीच नाही. आत्तापर्यंत मी तुझ्या खूप चुका पोटात घातलेल्या आहेत, तुला माफ केलं. पण पुन्हा माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नको. मला नाही जमणार, कारण माझे पेशन्स संपलेत. एवढं बोलून अश्विन तिकडनं त्याची बॅग घेऊन निघतो. त्याबरोबर मग मात्र आता इथे प्रियाला टेन्शन येतं. प्रिया विचार करते की बापरे, आता ह्या नागोबाने माझ्याकडे पैसे मागताना ह्या बावळट अश्विनने ऐकलं होतं. आता मी जरी नागोबाला पैसे दिले तरी अश्विनला कळेल, कारण मी अश्विनच्याच पैशातले पैसे देणार. मी तर कुठे कामाला वगैरे जात नाही आहे, माझ्याकडे तर काहीच पैसे नाही आहेत. मग हा अश्विन मला 100 प्रश्न विचारणार की माझ्याकडे पैसे कुठून आले, मी ते कुणाला दिले, काय केले. बापरे, काय करू असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर दुसरीकडे आता नागोबाला प्रियाकडनं पैसे मिळण्याची आशा वाटत नसते. त्याला माहिती असतं की ही प्रिया एक नंबरची खोटारडी आणि भिकारडी मुलगी. त्यामुळे मग तो आता विचार करतो की काय करू. इतक्यात त्याला सुचतो तो म्हणजे सचिन. मग आता लगेचच नागोबा हा विचार करतो आणि म्हणू लागतो की येस, सचिन कधी कामी पडेल माझ्या. आणि मग तो सचिनला कॉल करतो आणि सचिनला तो म्हणत असतो, हे बघ सचिन, तुला तर सगळं कळालं असेलच, बातम्यांवरती बघितलं असशील मला कारावास झालेलं. त्याबरोबर सचिन म्हणतो, हो बघितलं. काहीच वाटलं नाही का तुम्हाला हे सगळं वागताना? त्यावर आता लगेचच नागराज म्हणतो, हे बघ सचिन, हे सगळं बोलण्याची तुला गरज नाही आहे. मी फक्त तुला एवढंच सांगायला कॉल केला आहे की माझ्याकडे सध्या राहायला घर, डोक्यावर छप्पर नाही आहे आणि त्यामुळे मला आता तू आधार द्यायचा. एक काम करायचं, लवकरात लवकर माझ्या बँक अकाउंटमध्ये चांगले 25-30 हजार पाठवून द्यायचे. आता इकडे त्याने प्रियाला तर 10-12 हजार सांगितले आणि याला 25-30 हजार सांगितले, कारण आता नागोबाला काय वाटतंय, सचिन श्रीमंत आहे, सचिनकडे बाहेरगावचा पैसा आहे म्हणून तो सांगत असतो. तर सचिन, मी असं काहीही करणार नाही आहे, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, तुमच्यासारख्या माणसाबरोबर बोलून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे असं सांगतो. त्यावर नागोबा म्हणतो, हो का, बरं, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, जरा तुझं व्हॉट्सअप उघड बरं. सचिन आता मोबाईलचं व्हॉट्सअप उघडतो तर तिथे त्याला त्याचा आणि अस्मिताचा डोहाळे जेवणाचा फोटो दिसतो. मग नागोबा म्हणतो, आता तुला माहीत नसतील म्हणून एक गोष्ट सांगतो. तुझी जी आत्ता सध्याची गर्लफ्रेंड आहे ना, तिचा बाप माझा खूप जवळचा, खूप चांगला, खूप खास मित्र होता.
आणि हे सगळं जर मी तिच्या बापाला पाठवलं ना तर तिचा बाप तुला कुठलाच सोडणार नाही. आणि त्याशिवाय साक्षी तर तुला ताबडतोब सोडून देईल. आणि घरातल्या सगळ्यांना हे तर माहिती आहे की तू एखाद्या मुलीच्या नादी लागलायस, पण ती मुलगी कोण आहे हे माहीत नाही आहे. जर सगळ्यांना कळालं की ती मुलगी कोण आहे तर तुझ्या आणखीन वाट लागेल. काय करू का फोन मी? त्यावर लगेचच आता इकडे सचिन म्हणतो, नाही नको नको नको, थांबा काका थांबा. आणि मग तो विचारात पडतो की याचा अर्थ जर नागराज खरोखरच साक्षीच्या बापाचा मित्र आहे तर तो महिपत शिखरेचा मित्र असणार. आणि साक्षी ही समिधा नसून साक्षी आहे ही गोष्टसुद्धा नागराज काकांना माहीत असणार. म्हणजे खरं बघायला गेलं तर नागराज काकांना शक्यता आहे साक्षीचा सगळा भूतकाळ माहीत असण्याची. आणि जर त्यांना तिचा सगळा भूतकाळ माहीत असेल तर त्यांच्याकडूनच सगळा भूतकाळ काढून घेऊ शकतो. उद्या जाऊन जर साक्षीच्या मनात असं आलं की तिला माझ्याबरोबर नाही राहायचं, मला सोडून जायचं आहे, तर माझ्याकडे काहीतरी प्रूफ असला पाहिजे ना तिला माझ्याबरोबर अडकवून ठेवण्यासाठी. मग लगेचच तिकडनं नागोबा विचारतो, काय रे सचिन, कुठे हरवलास? सचिन म्हणतो, काय नाही, मी तुमच्यासाठी पैशांची तडजोड करतो, पैसे पाठवतो मी तुम्हाला काका. पण काय आहे ना, आता सध्या माझीसुद्धा जरा तंगी सुरू आहे. त्यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही फक्त मला आजचा 1 दिवस द्या. उद्याच्या उद्या मी तुम्हाला आणून सगळे पैसे परत करेन. मग तर झालं ना. उगाचच्या उगाच तुम्ही प्लीज हे असं काहीही करू नका. नका तिच्या बापाला फोटो दाखवू आणि नका तिकडे घरी फोटो दाखवू, किंवा सॅमलासुद्धा या सगळ्यातलं काहीही कळू देऊ नका प्लीज. त्यावर मग नागराज, ठीक आहे पण पैशांची सोय लवकर कर बोलून फोन कट करतात. आणि मग आता इकडे नागोबा हा विचार करतो, चला पैशांचा तर बंदोबस्त होईल 2-3 दिवसात, पण तोपर्यंत करायचं काय? तोपर्यंत राहायचं कुठं? राहायला जागा नाही आहे. दिवस मावळायला गेला, दिवस संपला, रात्र झाली, पण अजून राहायला जागा नाही आहे, पोटाला अन्न नाही आहे. मग आता तो भिकारड्यासारखा फुटपाथला बसलेला असताना एक बाई वडापाव वाटत असते. ती नागोबाच्या हातावर भीक म्हणून वडापाव देते. नागोबाकडे पर्याय नसतो. तो भिकारड्यासारखा हावरटाप्रमाणे तो वडापाव खातो. मग तिथलेच काही भिकारी त्याला म्हणतात की तू आमच्याबरोबरच झोप. आणि मग नागराजला ते फुटपाथवरच झोपवतात. आता नागराज फुटपाथवर झोपतो. नागराजला डास वगैरे खूप चावत असतात, पण तिथे झोपण्यावाचून त्याच्याकडे काहीही पर्याय नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल.